कांद्याची चटणी पण बनवलेली आहे, कारण की आता दीदीला शाळेत जावं लागतं, त्याच्यामुळे कोरडी भाजी काही करायला लागती. आणि रोज टमाट्याची चटणी किंवा बटाट्याची चटणी करत राहतो, आणि आज म्हणलं कांद्याची चटणी बनवून द्यावा. तर बघा मसाल्याची थोडीशी कांद्याची चटणी बनवलेली दीदीसाठी. तर आता दीदीचा डबा भरायचा. तुला आंघोळ नाही करायची का? हे बघा दीदीचा डबा पण भरला आणि दीदी चालूच ना आवरायचं. अजून भाजी करायची ती मला, आणि त्याची चाललेलं आहे भाकरी, कारण की सकाळी सकाळी स्वयंपाक करून घेतला मग बरं राहतं. चालतंय भाकरी. अरे आवरला का? आवरलं तुझं? हा डब्बा झाला. आले बरं का? हा ना 9 वाजत आले ना. आवर पटकन, आज आबा नेऊन घालणार बरं का तुला. बाबा असले मग पटकन पटकन बोलती. कागद लवकर चालणार राहत ना ग. हा आणि काल एका ताईना उषा मावशीने कमेंट केलती ना, त्यांनी पप्पाला बघितलं होतं. हा. पप्पाला आपण म्हणलो ना ते लासूरला गेलती बैल पाहायला, हा तर काकाला पाहिलं होतं त्यांनी. कालच आपण त्यांना सांगितलं, तर काकून आम्हाला काय माहिती म्हणजे त्यांचं घर कुठे आम्ही गेला असं चहा प्यायला. हा पप्पा म्हणत होते चहा प्यायला गेलो असतं म्हणे, आम्हाला माहितच नव्हतं, आणि आपण पण नेमकं सांगितलंच नाही तिथंच राहते म्हणून. आणि आपल्याला काय माहित नेमकं कुठं राहते हा. कुठं नाही, की नाही. चला आता दीदी पण चाललेली आहे शाळेमध्ये, आणि आज दीदीच्या आबा नेऊन घालणार आहे दीदीला. तर पप्पा म्हणजे थोडस काम होतं गावामध्ये, त्याच्यामुळे पप्पा आलेले नाही घरी. आले वाटतं पप्पा ग. मग पप्पाच नेऊन घालतील दीदीला. बरं आहे ना, यांचा तारा वाजला. हा मग काय, त्यांना लय कंटाळा येतो गावात जायचा आणि यायचा. आज सवय नाही ना त्याच्यामुळं. पप्पा चालेल दीदू. तर बघा दीदी पण शाळेत गेली, आणि शंभूचा आणि सनपापडी चाललेला आहे मेकअप. आंघोळी पण झाल्या. तर म्हणलं आज सकाळी सकाळी पोरांचं आवरलं का मग बाकी कामाला पण बरं राहतं. आणि आज कशी लाईट पण गेलेली आहे, भाजी करायची ती. थांबा एक मिनिट. तर बघा म्हणजे आज आमटी करायची होती, त्याच्यामुळे एका ताटामध्ये मसाला पण काढून आणलेला आहे. तर आता मसाला वाटून घ्यायचा आहे, आणि फोडणीचा आहे बघा, खोबरं आणि लसूण वाटून घ्यायचं, आणि कढीपत्ता आणि कोथिंबीर फोडणीला ते टाकायचं आहे. तर आता लगेच मसाला बारीक करून घेणार पाट्यावर. बघा आता कविताचं चाललेलं आहे, मस्त मसाला वाटून घ्यायचा. आज लाईट नाही का? लाईट नाही ना. आज पहा आमचा मस्त असा आमटी आणि बाजरीच्या भाकरीचा बेत आहे. चतुर्थी बी आज. आज चतुर्थी पण आहे. तर मम्मीला आणि कविताला आहे चतुर्थी. माझी आता मोडली होती, पण म्हणलं मम्मीला म्हणलं धरू का आज मंगळी चतुर्थी आहे. तर मग मम्मी म्हणे हा ना, पिल्लू अजून लहान आहे, तर मग थोडे दिवस थांब म्हणे, हाय का नाही. बघा कविता मस्त पाट्यावर खोबरं वाटून, म्हणजे फोडणीसाठी जे खोबरं आहे फोडणीसाठी बाजूला काढलं का, फोडणीचं आलं की ना. हा ना, हे मसाल्याचं आहे. आणि माझ्या चाललेल्या तिकडे भाकरी, तर भाकरी पण झालेल्या आहे बघा. आता ही शेवटची भाकर आहे, आणि आर भारी पडेल राहतो. तर मस्त असा आरावर भाकरी भाजून घेतल्या का पहा किती भारी पापड येतो त्याला. मग पहा मस्त अशी आरावर भाकर आपली भाजलेली, आणि बघा किती सुंदर अशी पापड येतो तिला. तर बघा पाट्यावरून मसाला पण बारीक करून आणलेला आता, आणि खोबरं आणि लसूण फोडणीला. तर आता लगेच आपल्याला आमटी करून घ्यायची आहे. खोबरं आणि लसूण टाकलेलं आहे बघा. खोबरं आणि लसूण चांगलं लाल होऊन द्यायचं, आणि त्याच्यानंतर आपल्याला थोडीशी हळद आणि कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकायचं आहे. कसं आज आमटीला मसाले नाही टाकायचे आपल्याला, म्हणजे काळ्या मसाल्यातलीच आमटी करायची फक्त. लसूण आणि खोबरं चांगलं लाल होऊन द्यायचं, त्याच्यानंतर कोथिंबीर आणि कढीपत्ता टाकून घ्यायचा. तर मसाला भाजायच्या टायमाला पण हळद टाकीते मी, आणि आता पण थोडीशी हळद टाकून घ्यायची. हे बघा
जो वाटलेला काळा मसाला आहे का तो मसाला पण त्याच्यामध्ये परतून घ्यायचा थोडासा. चांगला परतून घ्यायचा आणि त्याच्यानंतर मग आपण जे डाळ शिजेल पाणी किंवा थोडीशी डाळ राहते का कुकर मध्ये ती डाळ आणि नंतर मग पाणी टाकून घ्यायचं आणि या पाण्यात चांगली उकळी देऊन द्यायची. त्याच्यानंतर मग आपला जो मसाला बारीक केला जातो तो मसाला टाकून घ्यायचा राहतो बघा. चांगला मसाला परतून घ्यायचा तेल सुटेपर्यंत. बघा मसाल्याला तेल पण चांगलं सुटलेलं आहे आणि आपला मसाला एकदम मस्त असा परतला. तर आता त्याच्यानंतर जे आपल्या डाळीचं पाणी राहतं का ते पाणी टाकून घ्यायचं एकदम आणि पाण्यात थोडीशी उकळी येऊन द्यायची आणि त्याच्यानंतर आपल्याला मग जो मसाला वाटलेला राहतो ते मसाला टाकून घ्यायचा. तर वा याला एकदम मसाल्याला चांगली उकळी येऊन द्यायची आणि आपल्याला चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचंय. बघा आमटी आपली आता मसाल्यामध्ये टाकून दिलेला आहे मसाला. तर आता फक्त आमटीला चांगली खळाखळा उकळी येऊन द्यायची आणि मग नंतर आपली आमटी तयार होणार आहे. तर आज मस्तपैकी गरम बाजरीची भाकरी आणि आमटीचा बेत आहे. तर आता चला आमटीला उकळी येऊस तर बाकीचं काम आवरून घेतो. चला आता स्वयंपाक पण झाला आणि आता धुणं आणि भांडे धुवून घ्यायचे. धुणं पण धुवायचं आणि भांडे घासून काढायचे. तर इकडं पोरांचं आवरून दिलं पाहायचं काय चाललं यांनी काय खेळ चाललेला आज. खेळ नाही ते कामावर राहिले. हा का मग पाय बरं. तर बघा आमची सोनपापडी आणि शंभू तर वावर बांधायचं चालू आहे. हा शंभू बांधता येतं का. अरे पडली मग नम्मानी. हा हे जोका खेळा तुम्ही चला. बरं का हा पोरं म्हणे माझ्या मम्मीला नाव आणलंय रान वाढलं म्हणे त्याच्यामुळं का. हा का मग सगळ्यात शेवटला. मग तर बघा आम्ही 2-4 दिवस शंभूच्या पप्पानी आणि मी वावर बांधलेलं आहे. तर आता काल वावर पण बांधायचं झाला. आज आता काय करायचं काय माहिती. हो ना आता चल जायचंय गावाला म्हणजे गंगापूरला जायचंय. हा ना मम्मी त्यांना गंगापूरला जायचं. दवाखान्यात जायचं होतं. शंभू तिकडे झोका खेळायचा बा. झोका खेळायचं दिलं सोडून नाही वडायचं चालू आहे. सोनपापडी जाय शंभू. डोळ्यात गेला शंभू. काय माती. हे बघा सोनपापडी लागलेली झोका खेळायला. आता एक सोडला तरी त्याच झोका. हा बैली भांडणं करते. चला आता आपण आहे ना हे धुवून घेऊ पटकन. धुणं आणि भांडी घासून घेऊ. मध्ये जाईल ती समजा रे. शंभू चप्पल घाल ना. तसंच रात्री एक काटून निघलं त्याच्या पायाला. मला ओरडत होता. दोन दिवस नव्हते बरं काम येत होतं. सोनपापडी तिथंच बाई. तिथंच बाई ना. इकडे नका येऊ. मांजर पावर का मधी ते आई पिल्लूकडे नका जाऊ. दोघं झोपेल ते सोनपापडी. फ्रीजवर पेरू म्हणजे आई फ्रीजवर नाहीये. कायचं पेरू बाहेर येत चला. काय पा या इथं झाडाला चला. फ्रीजवर नाही खाल्ला. काय करायचं दुसरं काम खायला. मध्ये राहू दे.
बघा आता आमचं बाकीचं काम पण आवरलं, पाणी पण भरून घेतलेलं आहे आणि आता जेवण करायचे इथं. हर्ष पप्पा ते आले आत्ताच मोटर बंद करून आणि मम्मी पण आलेले आहे मंदिराकडून. आणि कविताचं बघा चाललेलं आहे लगेच. आज चतुर्थी आहे त्यामुळं फराळ परतायचं. उकडले का बटाटे? फराळ परतून घेते. मम्मी पण आले हा ना मग पप्पा पण आले ते काय. हा बाबा बसले रे जेवायला. एवढं थंडी होती गाबा शकत बसले. आणि वाटीत कोण आमटी घेतली? बरी वाटत. बरं आहे मग काय. यांचं काय चाललेलं आहे? अय तुम्हाला उपास आहे का रे? चिप्स खाऊ राहिले मस्त.